किती वेळा आले तुमच्याकडे? हे निवडणूक आल्यानंतर भूछत्रासारखे उगात्यात आणि त्यांनीच प्रत्येक तालुक्यात डफडे वाजवणारे ठेवलेले आहेत. त्यांनीच सांगले साहेब दादा लय मोठे तुझ्या घरी ठेव दादा आणि साहेब. अरे तुझ्या साहेब आणि दादा कधी फोन उचलित नाही, काय करायचं यांच्यासारखा? यांना तर 50 पियेला पण पिये. तसं मला आहे का कोणी पिये? मीच माझा फोन उचलतो, मीच माझा फोन उचलून प्रत्येकाला सर्व्हिस देतो. अरे तुम्हाला समाधान वाटेल असं काम केलं का नाही? मध्ये काय भेटले अमित शहाला आणि बाहेर येऊन सांगितलं की कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात आम्ही अमित शहा साहेबांना भेटलो आणि कांद्याची निर्यात बंदी उठली. पेपरला छापून आणलं, मीडिया समोर छापून आणलं. नगर मार्केट कमिटीत सत्कार पण घेतला आणि त्या सत्कारात एवढं भावनिक झाली पार्टी. त्यांनी सांगितलं जर ही कांद्याची निर्यात बंदी उठली नसती तर मी मतच मागायला आलो नसतो. काही तास नाही गेलं तर त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं ही अशा प्रकारची जी बातमी चालू ही ती चुकीची आहे, अशी निर्यात बंदीच उठली नाही. पडले का तोंडाव? अरे दुधाच्या बाबतीत आज परिस्थिती पहा, काय परिस्थिती भयानक. तुम्ही संसदेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस संसदेत जाता तुम्ही किती वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. अरे तुम्ही मला आमदार म्हणून ज्यावेळेस विधान भवनामध्ये पाठवलं मी किती वेळा तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतचे प्रश्न मांडले, बेरोजगारांच्या बाबतीतचे प्रश्न मांडले. या मतदारसंघामध्ये विकासाचे कामं करण्यासाठी मी त्या ठिकाणी कटिबद्ध राहिलो आणि कामं पण करून दाखवले ना. या परिसरामध्ये कामं करून दाखवले. तुम्ही किती 5 वर्षामध्ये एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही. आज दुधाची एवढी दयनीय अवस्था आहे. स्वतः दुग्ध विकास मंत्री कोण आहे? अहो तुमचे वडील दुग्ध विकास मंत्री आहे. आज गावोगावी फिरतात. मला कोणतरी काल तरी म्हणलं आले लय बारीक तोंड करून फिरतात. मी म्हणलं बारीक तोंड करण्यापेक्षा दुधाला शेतकऱ्यांना बाजारभाव वाढून दिले असते तर कशाला बारीक तोंड करायची वेळ आली असती? अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असताना चालतं चालतं एखादं पोरग जरी म्हणला असतं जरा दुधाचे भाव वाढीता का, मी म्हणलं असतं किती वाढवायचे रे? तो जर म्हणला असता बघा 35 रुपयापर्यंत जुळालं. कारण शेतकरी लय स्वार्थी नाही हो. शेतकऱ्याला पोट भरलं मर्यादित लय झालं. 35 रुपयापर्यंत जुळालं का बघा म्हणला असता तर मी म्हणलं असतं येड्या काय 35 मागवतो 45 देऊन टाकी जा म्हणलं असतं. अरे काय द्या ना शेतकऱ्याला, काय फरक पडतो तुम्हाला? पण नाही, आमचा शेतकरी गरीब राहिला पाहिजे आणि तुमच्या काय गोंगड्या उचलल्या पाहिजे ह्या भावनेतून राजकारण करणारी हे मंडळी. अहो 2019ला तुम्ही खासदार म्हणून पाठवलं. 5 वर्षात किती वेळा या भागात आले? नाही बरोबर माझ्या गाड्याकडे लक्ष आहे. किती वेळा 5 वर्षात तुमच्याकडे आले? कधीच आले नाही. अरे मला पण आमदार केलं मी किती वेळा सारोळ्यात आणि ह्या घोसपुरी ह्या परिसरात किती वेळा आलो मी. अरे तुम्हाला काटाळा येऊस तर आलो ना. सकाळचं आलो, दुपारचं आलो, संध्याकाळचं पण आलोय. जत्राला आलोय, घर भरणीला आलोय, लग्नाला आलोय, बारशाला पण आलोय आणि शिवाय कामं पण दिले. हे किती वेळा आले तुमच्याकडे? हे निवडणूक आल्यानंतर भूछत्रासारखे उगात्यात आणि त्यांनीच प्रत्येक तालुक्यात डफडे वाजवणारे ठेवलेले आहेत. त्यांनीच सांगले साहेब दादा लय मोठे तुझ्या घरी ठेव दादा आणि साहेब. अरे तुझ्या साहेब आणि दादा कधी फोन उचलित नाही, काय करायचं? अरे तुमच्या ह्या सारोळ्या परिसरातून रात्री अपरात्री फोन आल्यानंतर फोन उचलणारा माणूस मी. हा खोटारडे साखळ्याच्या बाबतीत काय मागच्या वेळेस सारोळ्यात आपल्या याच्यात काय भाषण केलं वाळकीत? मुले साखळा ही जर मंजूर नाही झाली तर मी फॉर्मच भरणार नाही. मग आता काय पडले का तोंडा? आता परत काल तिथं सभा घेतली. अरे साखळा तो हेच पठ्ठ्या करणार आहे, तुम्ही काळजी नका करू. अरे ज्याच्यात पाणी आहे ना तोच पाणी आणू शकतो, ज्याच्यात पाणी नाही तो पाणी नाही आणू शकत. सगळ्यात महत्वाचं. आणि घोसपुरी MIDC सुद्धा हाच निलेश लंके करू शकतो. तुम्हाला सांगितलं मी खोटं बोलणारा पुढारी नाही. निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो ना तेच बोलतो. हे आपलं ब्रीद वाक्य आहे. तुमच्या गावाला जे जे शब्द दिलते ना ते बऱ्यापैकी पूर्ण केले का नाही? केले का नाही? हा खोटारडा नाही पुढारी मी यांच्यासारखा. यांना तर 50 पियेला पण पिये. तसं मला आहे का कोणी पिये? मीच माझा फोन उचलतो, मीच माझा फोन उचलून प्रत्येकाला सर्व्हिस देतो. अरे तुम्हाला समाधान वाटेल असं काम केलं का नाही? त्यामुळे कोणी 4-6 येत्या लोक तुम्हाला सांगतील जरा लक्ष ठेवा. त्यांना सांगा आता बाद झालं, आम्ही आमचं बघून द्या. अरे तुम्हाला अडचण आल्यानंतर हाकेच्या अंतरावर निलेश लंके आहे ना. इथं पोरग ओळखी तुम्ही लहान पोरं मला ओळखीतात डायरेक्ट. यांना ओळखीत का कोणी? आपलं ते आपलं असतं, ध्यानात धरा. 4-6 जणांच्या नादी लागून काय डोक्यात असं उलटं पालटं काढून टाका. आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुमच्या घरातला खासदार होणार हे लक्षात ठेवा.
आणि अभिनय ना तो कभी नाही हा. त्यामुळं आता नाही तर परत कधी नाही. आपलं चिन्ह काय आहे 13 तारखेला काय कुठल्या चिन्हावर मतदान करायचं? तुतारी वाजवणारा माणूस असा काय आवाज आला पाहिजे ना तुतारीचा, डायरेक्ट दिल्लीतच गेला पाहिजे. आणि माझं एक वाक्य आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं आझादीच्या टायमाला? नाही बरोबर आहे, माझ्या घड्याळावर चालत यंत्रणा. त्यांचं काय वाक्य होते? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तसं माझं वाक्य आहे, तुम मुझे 10 दिन दे दो मैं आपको 5 बरस दूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.